मित्रांनो, एज्युकेटर्स अकॅडमीमध्ये मी डॉक्टर अविनाश भांडारकर आपले स्वागत करतो. शिकवणं ही एक कला आहे, त्याचबरोबर शिकवणं ही विज्ञान आहे. आपण म्हणतो हाऊ टू टीच एवढं जर आपल्याला करता आलं तर आपण चांगले यशस्वी शिक्षक होऊ शकतो, असं सर्वसामान्यांची एक समज आहे. परंतु हाऊ टू टीच बरोबर हाऊ टू इव्हॅल्युएट म्हणजे मूल्यमापन कसं करावं याविषयीची सुद्धा माहिती शिक्षकाला असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर संशोधकांच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आधारभूत माहितीचे संकलन आणि त्याचं विश्लेषण करून अर्थनिर्वचन हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी आपल्याला संख्याशास्त्र शिकणं अत्यंत गरजेचं आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये संख्याशास्त्र म्हणजे काय, संख्याशास्त्राचे उपयोग कोणते, संख्याशास्त्राच्या मूलभूत संकल्पना कोणत्या याचा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओमध्ये केला. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला संख्याशास्त्रामधील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मूलभूत संकल्पना ज्याला आपण म्हणतो केंद्रीय प्रवृत्ती याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे काय आणि केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाणे म्हणजे काय या बाबीविषयी आपण सविस्तर चर्चा करूया. केंद्रीय प्रवृत्ती समजून घेण्याआधी आपल्याला वर्गातील विद्यार्थ्यांची सद्यस्थिती किंवा वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जेव्हा विद्यार्थ्यांचं सर्वसामान्यपणे जर गटात विभाजन केलं तर आपल्याला साधारणतः 3 गटात विद्यार्थ्यांचं विभाजन करता येते. एक तर हुशार विद्यार्थी, दुसरे सामान्य विद्यार्थी आणि तिसरे मंद विद्यार्थी म्हणजे ज्यांची बुद्धिमत्ता कमी आहे. आता हुशार विद्यार्थी यांचा IQ साधारणतः 110 पेक्षा जास्त असतो. इंटेलिजंट कोशंट असं म्हणतो आपण किंवा याला बुद्धी गुणांक असा शब्दप्रयोग केला जातो. ज्या विद्यार्थ्यांचं IQ लेव्हल ही साधारणतः 110 पेक्षा जास्त असते अशा विद्यार्थ्यांना आपण हुशार विद्यार्थी किंवा कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी असं म्हणतो आणि याचं प्रमाण साधारणतः 15% इतकं असतं. साधारणतः 15% इतकं असतं. सामान्य बुद्धीचे विद्यार्थी ज्यांचा IQ हा 90 ते 110 या दरम्यान असतो, यांचा बुद्धिगुणांक हा 90 ते 110 या दरम्यान असतो आणि याचं प्रमाण साधारणतः 70% असं असतं. आणि तिसरा गट आपण लक्षात घेऊया, मंद बुद्धीचे विद्यार्थी त्यांचा IQ हा 90 पेक्षा कमी ज्यांचा IQ असतो असे विद्यार्थी मंद बुद्धीचे विद्यार्थी मानले जातात आणि याचं साधारणतः टक्केवारी 15%च्या आसपास असते. जर आपण विद्यार्थ्यांच्या अध्यापनाच्या संदर्भात जेव्हा विचार करतो तेव्हा विद्यार्थ्यांचं अध्यापन झाल्यानंतर आपण जो मूल्यमापन करतो आणि मूल्यमापनावरून प्राप्त गुणांकानुसार जर आपण आलेख काढला तर तो आलेख साधारणतः अशा स्वरूपाचा येतो. याला आपण NPC असं म्हणतो, ज्याला नॉर्मल प्रॉबॅबिलिटी कर्व असा शब्दप्रयोग केला जातो. याला म्हटलं जातं NPC नॉर्मल प्रॉबॅबिलिटी कर्व. मराठीमध्ये याला प्रसामान्य संभव वक्र असं मानलं जातं. समजा आपण असं गृहीत धरूया काय 100 गुणांची एक चाचणी विद्यार्थ्यांना दिली आणि 100 गुणांची चाचणी दिल्यानंतर विद्यार्थ्यांचे जे आपल्याला प्राप्तांक मिळतील त्या प्राप्तांकावरून आपण जर ग्राफ काढला तर तो असा स्वरूपाचा येईल. जसं इथं मी सांगितलं का सामान्य बुद्धीचे विद्यार्थी हे साधारणतः 70% असतात. 70% म्हणजेच हा जो भाग आहे हा लक्षात घ्या, हा जो भाग आहे एक डावीकडचा भाग आणि उजवीकडचा. आता या एक्स ॲक्सिसवर हा उजवीकडच्या भागामध्ये विद्यार्थ्यांची कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी आहेत, इकडे मंद बुद्धीचे विद्यार्थी आहेत. इकडे काय मंद बुद्धीचे, जसजसं आपण इकडे येऊ तसतसं मंद बुद्धीचे विद्यार्थी येतात किंवा कमी बुद्धीचे विद्यार्थी येतात किंवा कमी गुण प्राप्त करणारे विद्यार्थी येतात. याला आपण मायनसमध्ये किंवा वजा याच्या चिन्हांच्या साह्याने आपण दर्शवलेलं आहे. हे अधिक चिन्हांच्या साह्याने दर्शवतो कारण विद्यार्थ्यांना इकडे जास्त गुण मिळणार आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या का सामान्य बुद्धीचे विद्यार्थी 70% असं आपण गृहीत धरलं तर हे सामान्य बुद्धीचे विद्यार्थी आहेत जे 34.13 आणि हाय 34.13 म्हणजे साधारणतः 68.26 म्हणजे जवळजवळ 70% विद्यार्थी हे सामान्य बुद्धीचे विद्यार्थी आहेत. त्यानंतर साधारणतः 15% जे म्हणतो आपण तर याच्या इकडे येणारे साधारणतः 15% कमी बुद्धीचे विद्यार्थी आहेत आणि इथून इकडे गृहीत धरलं आपण तर साधारणतः हे कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी आहेत. असं सर्वसामान्यपणे 3 गटामध्ये आपण विभाजन करू शकतो. सामान्य बुद्धीचे विद्यार्थी 70%, कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी साधारणतः 15%, कमी बुद्धीचे विद्यार्थी साधारणतः 15%, अशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला दिसतं.
परंतु आपण जेव्हा एखाद्या मेडिकल कॉलेजचे म्हणा किंवा एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजचे, IIT सारख्या कॉलेजचे जेव्हा आपण ग्राफ काढू तेव्हा तिथं कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते, कारण ती टेस्ट घेऊन त्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यांच्यासाठी जर आपण ग्राफ प्लॉट केला तर तो ग्राफ असा येणार नाही. हे आदर्श स्थितीमध्ये म्हणजे कोणत्याही सर्वसामान्य शाळेमध्ये जिथं विद्यार्थ्यांना सरळ प्रवेश दिला जातो अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत जेव्हा आपण चाचणी घेऊन ग्राफ प्लॉट करतो तर तो असा येण्याची शक्यता असते. नॉर्मल प्रॉबॅबिलिटी कर्व, प्रसामान्य संभववक्र. प्रसामान्य म्हणजे सर्वसामान्यपणे असा ग्राफ येऊ शकतो आणि संभाव्यता म्हणजे संभाव्यपणे म्हणजे असा असण्याची शक्यता असते, म्हणून याला प्रसामान्य संभववक्र असं सुद्धा म्हटलं जातं. आता यावरून एक गोष्ट अशी लक्षात येते का जसं आपण म्हटलंय का 70 गुणांचे 70% विद्यार्थी हे सामान्य बुद्धीचे असतात, म्हणून ते मध्यमानाभोवती एकवटलेले दिसतात. म्हणजेच विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला जसं आपण इकडे येऊ तशी इकडे आपल्याला मध्यमानाभोवती एकवटलेली दिसते. हा मध्यमान आहे किंवा केंद्र आहे, केंद्रबिंदूमध्ये प्राप्तांक एकवटलेले जास्त दिसतात. म्हणजे इथं विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. उदाहरणार्थ जर 100 गुणांची चाचणी दिली असेल तर 99 गुण मिळवणारे विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी असेल, 90 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी कमी असेल, त्यानंतर 70 गुण मिळवणाऱ्यांची आणखी कमी असेल. असं जसं जसं आपण जवळ येऊ इकडे तसतसं यांची संख्या वाढत जाईल. इकडे काय होईल, संख्या वाढत जाईल. इकडे जसं जाऊ तसतशी संख्या कमी होताना दिसेल. इकडे सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या कमी होताना दिसेल आणि जसजसं जवळ येऊ तसतशी संख्या वाढताना दिसेल. म्हणजेच साधारणतः 40 ते 60 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. 40 ते 60 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. म्हणजेच प्राप्तांक हे केंद्रकाभोवती एकवटतात. प्राप्तांक हे केंद्रकाभोवती एकवटलेले दिसतात. जसजसं आपण दूर जाऊ तसतसं विद्यार्थ्यांची संख्या कमी होते आणि इकडे कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होते आणि जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी होते. जसजसं आपण केंद्रकाजवळ जाऊ तसतसं विद्यार्थ्यांची संख्या जास्त होते. याचं कारण असं का 40 ते 60 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही वर्गामध्ये सर्वाधिक असते, ज्यांची बुद्धिमत्ता ही सामान्य असते आणि म्हणून यांना सामान्य बुद्धीचे विद्यार्थी आपण असं म्हणतो. म्हणून प्रसामान्य संभव वक्रामध्ये कमी बुद्धीच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आणि जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी. परंतु मधोमध जे आपल्याला दिसत आहेत 40 ते 60 गुण मिळवणारे, आणखी जसजसं आपण जवळ जाऊ तर 45ची संख्या जास्त दिसेल, 55 गुण मिळवणाऱ्यांची संख्या आणखी जास्त दिसेल. म्हणजे प्राप्तांक हे केंद्रकाभोवती एकवटलेले आपल्याला दिसतात. म्हणजेच विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा केंद्रकाभोवती एकवटलेली आपल्याला दिसते. यावरून आपल्याला एक निष्कर्ष असा काढता येतो का प्राप्तांकाची केंद्रकाभोवती एकवटण्याची प्रवृत्ती आपल्याला दिसून येते किंवा मध्यमानाभोवती एकवटण्याची प्रवृत्ती आपल्याला दिसून येते. म्हणून व्याख्येमध्ये असा म्हणतो आपण, श्रेणीतील प्राप्तांक श्रेणीच्या केंद्राभोवती किंवा मध्यमानाभोवती एकवटलेले दिसतात. काय एकवटलेले दिसतात आपण म्हटलंय, कारण सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही वर्गामध्ये सर्वाधिक असते, कमी बुद्धीच्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी असते आणि जास्त बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी असते. म्हणून प्राप्तांक हे केंद्रकाभोवती एकवटलेले दिसतात. म्हणून असं म्हटलंय, श्रेणीतील प्राप्तांक हे श्रेणीच्या केंद्राभोवती किंवा मध्यमानाभोवती एकवटलेले असतात. प्राप्तांकाच्या या प्रवृत्तीस केंद्रीय प्रवृत्ती असं म्हणतात. शब्दशः अर्थ लक्षात ठेवा. केंद्राची प्रवृत्ती केंद्राभोवती प्राप्तांक एकवटलेले दिसतात, म्हणून याला आपण केंद्रीय प्रवृत्ती असं म्हणतो. इंग्रजीमध्ये आपण याला सेंट्रल टेंडन्सी असं म्हणतो, कारण प्राप्तांक हे केंद्रकाभोवती एकवटलेले आपल्याला दिसतात. या संख्येवरून सुद्धा आपण याचा अंदाज करू शकतो की या भागामध्ये 34.13 विद्यार्थी दिसतात, इकडे सुद्धा 34.13 विद्यार्थी दिसतात. इकडे हे 13.59 आहे, त्याच्यानंतर 2.14 आहे आणि 0.14 आहे. याची सर्वसामान्यांची बेरीज जर केली तर आपल्याला 15% दिसतं आणि याची सगळ्यांची बेरीज आपण केली जवळजवळ 15% आपल्याला दिसतंय. सर्वसामान्यपणे ढोबळ मानाने 70% आणि 15% असं करून 100% विद्यार्थ्यांची संख्या आपण काढली. त्यावरून ही व्याख्या तयार केली. श्रेणीतील प्राप्तांक श्रेणीच्या केंद्राभोवती किंवा मध्यमानाभोवती एकवटलेले दिसतात. प्राप्तांकाच्या या प्रवृत्तीस आपण केंद्रीय प्रवृत्ती असं म्हणतो. म्हणजे केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे काय हे तुम्हाला कळलं असेल. आता
ही जी प्रवृत्ती आहे कशाची, प्राप्तांकाची, प्राप्तांक म्हणजे विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण किंवा विद्यार्थ्यांनी मिळवलेले प्राप्त अंक, त्याला आपण प्राप्तांक असं म्हणतो. विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण हे केंद्राभोवती एकवटलेले दिसतात. याचं मापन करण्यासाठी ज्या साधनांचा वापर केला जातो, म्हणजे कोणत्या प्रवृत्तीचा, का प्राप्तांक केंद्रकाभोवती एकवटण्याची जी प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीचं मापन करण्यासाठी ज्या साधनांचा वापर आपण करतो त्याला केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे असं आपण म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे. म्हणजेच केंद्रीय प्रवृत्तीचं मापन करण्यासाठी ज्या मापन साधनांचा वापर करतो आपण त्याला आपण केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे असं म्हणतो. उदाहरणार्थ जर आपल्याला दूध मोजायचं असेल तर आपण लिटरचा वापर करतो, वजन मोजायचं असेल तर आपण किलोग्रॅमचा वापर करतो, लांबी मोजायची असेल तर आपण मीटर पट्टीचा वापर करतो. तसंच केंद्रीय प्रवृत्तीचं मापन करण्यासाठी आपण ज्या साधनांचा वापर करतो त्याला आपण केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे असं आपण म्हणतो. आता हे केंद्रीय प्रवृत्तीचे एकूण 3 परिमाणे आहेत किंवा 3 मापन साधनं आहेत का ज्यांच्या सहाय्यानं ही प्रवृत्तीचं या प्रवृत्तीचं मापन आपण करणार आहोत. आता एक आहे मध्यमान, ज्याला इंग्रजीमध्ये मीन असं म्हटलं जातं आणि त्याचा संकेतांक आहे किंवा संकेत त्याचा डिनोट आपण करतो एम या शब्दाने, कॅपिटल एम. आता मध्यमान म्हणजे प्राप्तांकाची सरासरी काढणे, प्राप्तांकाची सरासरी काढणे आणि प्राप्तांकाच्या अंकाने त्याला भाग देणे म्हणजेच आपण मध्यमान, त्याला आपण मध्यमान असं म्हणतो. किंवा जितके गुण प्राप्त झाले असतील विद्यार्थ्यांना त्याची सरासरी काढणे म्हणजे मध्यमान. दुसरा आहे मध्यांक, म्हणजे श्रेणीतील प्राप्तांकाच्या मधोमध येणारा अंक. शब्दशः अर्थ लक्षात ठेवा, मध्यांक, मधोमध येणारा अंक त्याला आपण म्हणतो मध्यांक. आणि तिसरं आहे ज्याला आपण म्हणतो बहुलक, त्याला आपण काय म्हणतो, बहुलक. बहुलांक, त्यापासून हा शब्द तयार झाला आहे बहुलक. बहुलांक म्हणजे त्या श्रेणीमध्ये वारंवार येणारा किंवा जास्तीत जास्त येणारा अंक म्हणजे बहुलांक, त्याला आपण म्हणतो मोड. आणि मध्यांकाला म्हणतो आपण मीडियन, तो MD याने डिनोट करतो. आणि बहुलक म्हणजे मोड, याला MO, M कॅपिटल आणि O स्मॉल, इथे सुद्धा M कॅपिटल आणि D स्मॉल अशा पद्धतीने आपण याला डिनोट करतो. तर हे 3 महत्त्वाची परिमाणे कशाची आहेत, केंद्रीय प्रवृत्तीचं मापन करण्यासाठी या 3 परिमाणांचा आपण वापर करतो आणि या 3 परिमाणांच्या सहाय्याने आपण केंद्रीय प्रवृत्ती मापन करून घेतो. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे काय हे चांगलं स्पष्ट झालं असावं, त्याची व्याख्या स्पष्ट झाली असावी आणि त्याचे हे 3 परिमाणे स्पष्ट झाली असावी. पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला केंद्रीय प्रवृत्तीची जे परिमाणे आहेत त्यापैकी मध्यमान जे आहे याचा आपल्याला कशा पद्धतीने आपण याचं कॅल्क्युलेशन करतो, म्हणजे कॉम्प्यूट कसं करतो आपण, त्याविषयीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले धन्यवाद. नमस्कार.